आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी म्हणजे महाराष्ट्रात अखेर मान्सूनने दमदार एंट्री केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सूनच्या पावसाला राज्याच्या अनेक भागात धोधो सुरुवात झालेली आहे। यंदा अरबी समुद्रात मान्सून रेंगाळल्यामुळे आणि अल निनो सक्रिय झाल्यामुळे राज्यात पाऊस दाखल होण्यास उशीर झाला। त्यामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक आणि पेरणीसाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा चिंतेत होता। मात्र आज पहाटेपासूनच हवामानात अचानक बदल झाला। मुंबई, ठाणे आणि उपनगरासह दादर आणि आसपासच्या परिसरात दमदार सरी कोसळू लागलेल्या आहेत। या पहिल्या वहिल्या पावसामुळे वातावरणात छान गारवा निर्माण झालेला असून सर्वांनाच मोठा दिलासा मिळालेला आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालेलं असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय। यासोबतच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर तसंच विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। पावसाअभावी राज्यभरात पेरण्या रखडल्या होत्या, त्यामुळे शेतकरी राजा तणावात होता। पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 8 दिवस राज्यात पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे रखडलेल्या कृषी कामांना आणि पेरण्यांना आता वेग येणार आहे। पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी आणि शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा। मान्सूनच्या अशाच ताज्या अपडेटसाठी HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, फॉलो करा, पाहत रहा HPN मराठी न्यूज।